नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। उचगावमध्ये अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा व नागरिकांचा विरोध। उचगाव हे 60,000 लोकसंख्येचे गाव असून येथे सर्वसामान्य कुटुंबातील रहिवासी मोठ्या प्रमाणात राहत असून कोल्हापूर शहरालगत असल्याने तसेच कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रहिवासी असलेल्या उचगावमधील वीज वितरण कंपनी केंद्र सरकारची वीज ग्राहकांना प्रीपेड लाईट मीटर बसवण्याची सक्ती करतात। जर ग्राहकांना नवीन वीज मीटर बसवण्याचे असेल तर किंवा जुने मीटर बदलायचे असेल तर अदानीच्या स्मार्ट मीटरला प्राधान्य देतात। या मीटरला सर्व स्तरातून विरोध होत असून केंद्र सरकारच्या धोरणानुसार वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचा घाट घातला जातोय। केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ग्राहकांकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अमाप पैसा गोळा करून खासगीकरणाचा डाव आखला जातोय। पहिल्या टप्प्यात घरगुती वीज कनेक्शनचा सर्व्हे सुरू असून दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा सर्व्हे केला जात असल्याचं समजतंय। म्हणून करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उचगावातील वीज वितरण अधिकारी यांना जाब विचारण्यात आला व अदानीच्या स्मार्ट मीटरची उचगावात सक्ती करू नये, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपली वीज वितरण कंपनी जबाबदार असेल। या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माननीय उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी हुपरी यांच्या नावे माननीय अमोल गायकवाड सहाय्यक अभियंता वीज वितरण कंपनी उचगाव यांना देण्यात आलं। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या भावना वरिष्ठांना कळवू व स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती कोणत्याही नागरिकांना केली जाणार नाही अशा आश्वासन शिष्टमंडळाला दिलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू संगावकर, शरद माळी, योगेश लोहार, कैलास जाधव, बाळासाहेब नलोडे, सचिन नागटिळक, आबा जाधव, अजित चव्हाण, बाबूराव पाटील, रामराव पाटील, अनिल माळी, उल्फत मुल्ला, अजय प्रभावळ आदी उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।